राष्ट्रवादीकडून सातारा लोकसभेचा पृथ्वीराज चव्हाण यांना प्रस्ताव आल्याचं कळतंय। तुतारी या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावरती पृथ्वीराज चव्हाणांनी सातारा लोकसभा लढवावी असा हा प्रस्ताव असल्याची माहिती आहे। पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या तिकिटावरच लढण्याची आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। साताऱ्याबाबत पवारांनी आता निर्णय घ्यावा अशी काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका आहे। अजय माने आपल्याला अपडेट देत आहेत। अजय, पृथ्वीराज चव्हाणांचं नाव चर्चेत आहे, मात्र शरद पवारांची इच्छा आहे त्यांनी तुतारीच्या चिन्हावर लढवावं। काही हालचाली या बाबतीत होत आहेत का? साताऱ्याबाबतची ही चर्चा आहे। मागच्या 2 दिवसापासून राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीमध्ये साताऱ्यातून नेमकी उमेदवारी कोणाला हा प्रश्न होता आणि त्याच्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत आलं। पण आता ही जागा जी आहे ती महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या वाटेला आलेली आहे, त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे तुतारी चिन्हावर या जागेवर लढवावी अशी इच्छा जी आहे ती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून व्यक्त करण्यात आली आणि असा प्रस्ताव जो आहे तो पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आलेला होता। पण पृथ्वीराज चव्हाण यांनी हा प्रस्ताव जरी मान्य केला असता तरी पृथ्वीराज चव्हाण हे तुतारी चिन्हावर न लढता ते काँग्रेस चिन्हावरच लढतील असा प्रस्ताव जो आहे तो पुन्हा एकदा काँग्रेसकडून आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता नेमकं या संपूर्ण चर्चेत काय उत्तर निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राष्ट्रवादीचं असंही बोलणं आहे, जर पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्याच चिन्हावर या ठिकाणाहून लढले तर पुन्हा एकदा त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये असलेल्या 10 जागांपैकी एक जागा जी आहे ती जाईल आणि त्याच्यानंतर त्यांच्या वाटेला फक्त अवघ्या 9 जागा येतील आणि ते त्यांच्यासाठी जागा कमी असण्याचे एक चिन्ह आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीत हाही मुद्दा जो आहे तो चर्चेला जाईल। शरद पवारांसोबत काँग्रेसचे नेते चर्चा करतील, शरद पवार पुन्हा एकदा त्या प्रस्तावावर फेरविचार करतील आणि त्यानंतर नेमका साताऱ्याचा उमेदवार कोण याचा तिढा जो आहे तो आज सोडवण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। नम्रता। अजय, धन्यवाद या माहितीबद्दल।